सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. प्रस्तुत अध्यायामध्ये भगवंत उद्धवाला पुरूरवा राजाची कथा सांगतात आणि मानवी शरीर कोणाकोणाच्या मालकीचे आहे याचे वर्णन करताना आपल्याला दिसतात. पाहूया भगवंत उद्धवाला पुरूरवा राजाची कोणती कथा सांगतात. फार वर्षापूर्वी पुरूरवा नावाचा एक राजा होता. त्याने एकदा उर्वशीला वनामध्ये वनक्रीडा करताना पाहिले आणि आपल्यामधील सात्विकता तो विसरून गेला. तो उर्वशीच्या मागे वासनेने मोहित होऊन फिरू लागला. कित्येक वर्ष त्याने अशाच प्रकारे घालवली. आपल्यातील सात्विकता घालवून बसलेला पुरूरवा राजा नंतर पश्चाताप दग्ध झाला. उर्वशी ही फक्त माझीच आहे, तिच्या शरीरावर फक्त माझाच हक्क आहे, ही वृत्ती अनेक वर्ष त्याने जोपासली होती. परंतु नंतर मात्र तो संपूर्ण दोष उर्वशीला देऊ लागला. पण राजामध्ये अजूनही विवेकबुद्धी जागृत होती. तो एका झाडाखाली पश्चाताप दग्ध होऊन निवांत बसला आणि विचार करू लागला की या सर्व गोष्टींसाठी एकट्या उर्वशीला दोष देणे योग्य नाही, कारण मीच माझ्या भावना नियंत्रित केल्या नाही. शिवाय अनेक वर्ष मी याच गोष्टींसाठी वाया घालवली. खरा अपराधी तर मीच आहे. म्हणून तो पश्चाताप दग्ध झाला. पुढे भगवंत उद्धवास सांगतात की पुरूरवा राजाचे जे हाल झाले ते केवळ शरीरावर स्वामित्व गाजवण्याच्या वृत्तीमुळे. पण उद्धवा, जर विचार केला तर हे शरीर कोणाचे आहे याविषयी भगवंत असे सांगतात की हे शरीर आईवडिलांचे की पत्नीची संपत्ती आहे. या प्रश्नावर भगवंत म्हणतात की मातेने 9 महिने मुलाचा गर्भ वाढवलेला असतो. आपल्या शरीरामधूनच ती त्याला रस पुरवून पोषण करत असते. मग नियमानुसार माता आणि पिता हे दोघे या शरीराचे खरे मालक होय. मग पुढे तो मुलगा उपवर होतो. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रीचे मात्या पित्याच्या संमतीने अग्निब्राह्मणाच्या साक्षीने तो पाणी ग्रहण करतो. मग ती असं समजते की हे शरीर माझेच आहे. ज्या वेळेस आपण काम करतो त्यावेळेस काम करताना पगार घेऊन हा देह आपण विकलेला असतो. तेवढा कालावधी आपण क्षणभरही इकडे तिकडे न होता कर्तव्य करत राहतो. मग या देहावर मालकी आली ती मालकाचीच. पुढे मुलेबाळे झाल्यानंतर मुलांचा हट्ट पुरवण्याचे साधन म्हणजे आईवडिलांचे शरीर असते. त्यांच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे शरीर मुलांसाठी एक माध्यम असते. मग या शरीरावर मुलाबाळांचा देखील हक्क आहे की नाही? या देहाची सर्व कर्म जीवाच्या अस्तित्वाने होत असतात. मग हा देह त्या जीवाचा आहे असेही म्हणावे लागेल. कोल्हे कुत्रे यांचे भक्ष्य असल्याने या देहावर काही अंशी या प्राण्यांचा देखील हक्क असतो. अग्नी योग्य वेळेची वाट पाहत असतो. कधी हे शरीर अचेतन होईल आणि माझे भक्ष्य बनेल, म्हणजे या शरीरावर अग्नीचा सुद्धा हक्क आला. त्याचबरोबर गिधाडे आणि किडे वाट पाहत असतात की कधी हा देह आमच्या स्वाधीन होऊन आमची उपजीविका होईल, म्हणजे त्यांचा देखील या शरीरावर हक्क आला. आणि माणूस मात्र हे माझे ते माझे असे सगळे आयुष्यभर गोळा करत राहतो. खरे पाहिले तर हा देहच त्याचा नसतो. फक्त या देहामधील आत्मा हा खरे त्याचे अस्तित्व जाणवून देणारा असतो. त्यालाच तो विसरून जातो आणि नको त्या मायामोहामध्ये आयुष्यभर पळत राहतो. म्हणून देहावरील आसक्ती काढून आत्मस्वरूपात स्थिर व्हावे. एक दिवस पंचमहाभूतांनी बनलेले हे शरीर पुन्हा त्याच पंचमहाभूतांमध्ये मिसळून जाणार आहे याची पावलोपावली जाण माणसाने ठेवून भगवंत भक्ती साधावी. आता पुढील अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत क्रियायोगाची माहिती, म्हणजे नेमके भगवंताचे पूजन कोणकोणत्या क्रियांद्वारे करावे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण घरामध्ये जी देवपूजा करता त्यामध्ये काय कमतरता आहे किंवा आपण कशी पूजा करतो, कशी करावी, या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण होईल. यामध्ये भगवंत वेगवेगळ्या 8 प्रकारच्या क्रियायोगांचे वर्णन करताना आपल्याला दिसतील.
त्याचबरोबर कोणत्या मूर्तीची पूजा करावी, पूजेसाठी द्रव्य कोणते वापरावे, आसन कोणते वापरावे, आसनावर कशा प्रकारे बसावे, सर्व नियम पुढील अध्यायामध्ये भगवंत आपल्याला व्यक्त करणार आहेत.